बेंद्राचा बदलता चेहरा, बैलांच्या जागी सजले ट्रॅक्टर. मान तालुक्यातील मोही गावानं साजरा केला आधुनिक परंपरेचा अनोखा उत्सव. पारंपरिक पद्धतीचा अनोखा बाज पाहूया आपला आवाज न्यूजवर. थेट मोही गावातून. आषाढी एकादशीची वारी संपल्यानंतर ग्रामीण भागात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा साथीदार असलेल्या बैलांची सजावट करून त्यांची मिरवणूक काढली जात असे. मात्र काळाच्या ओघात शेतीचं स्वरूप बदलले, यांत्रिकीकरण वाढले आणि बैलांची संख्या लक्षणीयरित्या घटली. परिणामी शेतीचा भार उचलणाऱ्या ट्रॅक्टरनं बैलांची जागा घेतली आहे. याच बदलत्या काळाचं प्रतीक ठरलेली एक अनोखी परंपरा यंदा मान तालुक्यातील मोही इथं पाहायला मिळाली. गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक बेंदूर सणाला आधुनिकतेची जोड देत बैलांऐवजी ट्रॅक्टरची आकर्षक सजावट केली आणि भव्य मिरवणूक काढली. दुपारपासून शेतकऱ्यांनी आपापले ट्रॅक्टर रंगीबेरंगी फुले, पताका, लाइटिंग आणि आकर्षक सजावटीनं सजवून गावाच्या मुख्य चौकात आणले. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात ट्रॅक्टरची मिरवणूक सुरू झाली. तब्बल 70 सजवलेले ट्रॅक्टर या मिरवणुकीत सहभागी झाले होते. संपूर्ण गावाची प्रदक्षिणा करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या अनोख्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बैलांची संख्या कमी झाली असली तरी शेतीचा अविभाज्य भाग बनलेल्या ट्रॅक्टरचं पूजन करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती साधनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. परंपरेचा गोडवा कायम ठेवत आधुनिकतेची साथ स्वीकारणारा मोही गावचा हा उपक्रम ग्रामीण संस्कृतीतील बदलत्या काळाचे सुंदर प्रतिबिंब ठरत आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे मोही तालुका मान या ठिकाणी बेंद्राचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मोहीमध्ये ट्रॅक्टरची रॅली काढून ट्रॅक्टर जबरदस्त असे सजवून या ठिकाणी 60 ते 70 ट्रॅक्टर या ठिकाणी आज मोहीमध्ये पूर्ण गावातून मिरवणूक काढून सर्व सजावट करून आपल्या मोहीतून सर्व बेंद्राच्या निमित्त अतिशय सुंदर पद्धतीनं अशी मिरवणूक या ठिकाणी काढलेली आहे. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.